मित्रांनो, तुमची कामं पूर्ण होत नाही किंवा तुमच्या कामात विघ्न येतात, तर तुम्ही हे काम करायला पाहिजे. मित्रांनो, भरपूर वेळेस आपण खूप प्रयत्न करतो. बिझनेसमध्ये, शिक्षणामध्ये किंवा नोकरी करण्यात किंवा फॅमिलीमध्ये. आपण बऱ्याचशा गोष्टी किंवा पर्सनल काही आपल्या गोष्टी असतील, आपण खूप प्रयत्न करतो, खूप धडपड करतो, धावपळ करतो. पण काही ना काही कुठेतरी चुकत जातं आणि आपली कामं पूर्ण होत नाही. मग रिलेशनशिपमध्ये असतील, परिवारामध्ये असतील, बिझनेसमध्ये असतील, शिक्षणात असतील किंवा नोकरीत असतील. आपल्याला कुठे ना कुठे काही अडचणींचा सामना करावा लागतो किंवा आपल्याला असं वाटतं की हे माझे काम पूर्ण झाले असते तर खूप चांगलं होईल, खूप बरं होईल. हे लवकर पूर्ण होऊ देत. माझं हे स्वप्न आहे, माझ्या ह्या इच्छा आहेत आणि माझे काही ना काही विघ्न, काही ना काही अडचणी येतात. तरी त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे? जवळच्या स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जायचं आहे आणि शक्य नसेल तर स्वतःच्या घरी स्वामींचा फोटो आणि मूर्ती असेल तर त्याच्यासमोर बसायचं आहे. वेळ तुम्ही ठरवा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र तुम्ही केव्हाही बसू शकतात. अगरबत्ती, दिवा लावण्याची सुद्धा गरज नाही. शांत बसा. मनात जेही आहे, जेही काही सुरू आहे, जेही मागायचं आहे, ज्याही कामात अडचणी येत आहेत, ते सगळं काही स्वामींना सांगा. असं सांगा, की स्वामी स्वतः तिथे बसून साक्षात तुमचं ऐकत आहेत. स्वामींना विनंती करा, की "स्वामी माझ्या मदतीला या. माझी मदत करा. हे काम माझं पूर्ण होऊ द्या. माझे सर्व विघ्न, सर्व अडचणी दूर करा." असा स्वामींना प्रार्थना करा आणि असं सांगा, की तुम्ही खऱ्या मनाने सांगत आहात. फक्त बोलायचं म्हणून बोलू नका. विनंती करा. स्वामी ऐकतात. स्वामी ऐकतात आणि मदतीला येतात. मनुष्याच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन स्वामी तुमची मदत करून जातात. तुमचे काम पूर्ण होतात. फक्त एक छोटीशी हे स्वामींना विनंती करायची आहे. स्वामींना प्रार्थना करा. फक्त मनात ती श्रद्धा आणि खरेपणा पाहिजे. मग स्वामी तुमचं नक्की ऐकतात. नक्की करून बघा मित्रांनो, स्वामी नक्की ऐकतात. धन्यवाद.